जेवढं उपयोगी येत नाही ना मौली, माणसाच्या आयुष्यामध्ये पुस्तकी ज्ञान जेवढं उपयोगी येत नाही त्याहून अधिक अनुभवाचं ज्ञान उपयोगी येत असते, त्याहून अधिक अनुभवाचं ज्ञान उपयोगी येत असते. आणि म्हणून एक वृद्ध माणसांचा आपण आदर्श का घ्यायचंय माहितीये का मौली? म्हाताऱ्या माणसांचा आदर्श का घ्यायचा आपण? की अनेक धकेचे पेटे सोसले त्यांनी, अनेक प्रकारचं दुःख सहन केलं. आता आपण काय दुःख सहन करतोय? काय त्रास आहे आपल्याला? नुसती सासू बोलली तर सून 4-4 दिवस बोलत नाही, 2-2 दिवस जेवत नाही. नुसती सून बोलली तर सासू 2-2 दिवस जेवत नाही. सासूरवास कशाला म्हणतात ना? ह्या वृद्ध महिला बसल्यात त्यांना विचारा, सासूरवास कशाला म्हणतात? 500-500, 1000-1000 रुपयाची मेकअपचं साहित्य आज आपल्या घरात आहे. कमीत कमी सांगितलं का मौली? मी अतिशय कमी सांगितलं. त्यांच्या अंगाला त्या टायमाला साबण जरी लावायला भेटला ना, साबण, खरंय की खोटं आहे बाबा, तरी त्यांना असं वाटायचं का मी खूप श्रीमंत घरात आले, खूप श्रीमंत घरात आले. कधीतरी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे घरामध्ये स्वयंपाक करायला मिळालं की त्यांना असं वाटायचं अरे बापरे, समाधान वाटायचं. त्यांच्या मनाप्रमाणे स्वयंपाक करायला मिळाला की त्यांना असं वाटायचं आज आमच्या घरात सणच आहे. नाही तर मग सासू जेवढं काढून देईल, जे काढून देईल, अशी परिस्थिती होती. त्याला सासूरवास म्हणायचे. खरंय की खोटं आहे? त्याला सासूरवास म्हणायचे. आणि महत्वाचं काय, अशा पद्धतीने त्यांनी सगळं काही संसार करून, सगळ्या पद्धतीने जगून, सगळ्या पद्धतीने कार्य करून सुद्धा आज वृद्धाप काळापर्यंत पोहोचलेत. म्हणजे याला म्हणतात मरेपर्यंत जगणे. काय म्हणतात याला? मरेपर्यंत जगणे. आज मौली थोडा थोडा जर काही दुःख झालं ना माणसाला, जरा जरी काही प्रसंग आला ना, तरी आत्महत्या करणारी माणसं आम्हाला आमच्या समाजामध्ये पाहायला मिळतात. तरुण तरुण पोर आत्महत्या करतात, तरुण तरुण मुली आत्महत्या करतायत, तरुण तरुण महिला, तरुण तरुण पुरुष आत्महत्या करतायत मौली. जरा काही प्रसंग आला बस, जरा काही दुःख झालं बस, सहनशीलता राहिली नाही, सहनशीलता राहिली नाही. आज जो आत्महत्येचा निर्णय घेतला जातो ना, ज्या प्रसंगाने, असे हजारो प्रसंग त्यांच्यावर आलेले असतात. अशा हजारो संकटातून ते बाजूला झालेले असतात, निघून गेलेले असतात, पण कधी असा चुकीचा निर्णय घेतलेला नाही त्यांनी. म्हणून त्यांचा आदर्श आज आम्ही घ्यायचा आहे. म्हणून आज त्यांचा आदर्श आम्ही घ्यायचा आहे मौली. त्यांनी आमच्यासाठी भले नसेल घरदार केलं, नसेल जागा जमीन, काही नसेल, पण सगळ्यात मोठं महत्वाचं म्हटल्यानंतर आमच्या आई वडिलांनी, आमच्या पूर्वजांनी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. चांगल्या पद्धतीने आम्हाला सांभाळले, संस्कार केलं, मार्गदर्शन केलं, म्हणून आज आम्हाला आयुष्य लाभलेलं आहे, आयुष्य मिळालेलं आहे. बरं का? आज समाजामध्ये कार्य करत असताना असं काही पाहायला मिळतंय, काही ठिकाणी आम्ही प्रवचनाला गेलो की जसं आता मगाशी काकांना विचारलं, दादांना मुलं किती, आई साहेबांना, बरं का, 3 मुलं 1 मुलगी. असं काही ठिकाणी गेल्यानंतर आम्ही विचारतो, बाबा, बाबा गेले, बाबांना मुलं किती, आई गेली, आईंना मुलं किती. काही वेळेला एवढी मोठी लिस्ट तयार होते की 10-10, 9-9, 10-10 मुलं. बरं का? 9-9, 10-10 मुलं. आता तसं जर पाहायला गेलं तर माझ्या आजोबांना 6 मुलं. बरं का? 6 मुलं आजोबांना. तसं प्रत्येकाकडे, प्रत्येक गावामध्ये जर पाहायला गेलं तर असं म्हणजे कुठे 9, कुठे 10, कुठे 8, कुठे 6. बरं का? आता विषय काय माहितीये का? हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आई वडिलांनी 10 मुलं सांभाळली. महत्वाचं बघा काय, आम्ही श्राद्ध कर्म का करायचे? हालाकीच्या परिस्थितीत सुद्धा आई वडिलांनी 10 मुलं सांभाळली. पण आमच्या चांगल्या प्रकारे परिस्थिती असताना सुद्धा त्या 10 मुलांना जर 2 आई वडील सांभाळत नसतील तर किती दुर्दैव आहे सांगा बरं. 5-5, 6-6 मुलग बरं का, 3-4 पोरी आहेत त्या वेगळ्या. आपण काय बोलतो, वंशाला दिवा पाहिजे. दिव पंत्यांचा विचार नाही मी करत. 4-5 पंत्या आहेत त्या बाजूला ठेवा. 4-4, 5-5 पोरं ज्याला आहेत, 5-5, 6-6 दिवे मुले ज्याला आहेत,
त्यांचे आई वडील जर वृद्धाश्रमात आम्हाला दिसत असतील तर आपण एक विचार करा, आम्ही काय करतोय बरं आई वडिलांच्या प्रती? कृतज्ञ का कृतज्ञ? अशी कितीतरी कृतज्ञ माणसं आम्हाला पाहायला मिळतात, कितीतरी कृतज्ञ माणसं पाहायला मिळतात, कितीतरी. 10-12 पोरं जर दोन आई वडील हलाखीच्या परिस्थितीमध्ये जर सांभाळू शकतात, तर त्या 10-12 पोरांना आज दोन आई वडील सांभाळत नाहीत, सांभाळता येत नाहीत, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून त्यांचं श्राद्ध करणं आम्ही काय करायचं? त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत, अनंत उपकार आमच्यावर आहेत. दुसरं ऐका, जरा व्यवस्थित ऐका आता, हा नाही धजामा कराल. त्यांचे अनंत उपकार आमच्यावर दुसरे काय आहेत? तर बघा, भरपूर दुःख सहन केलं त्यांनी, भरपूर प्रसंग आले त्यांच्यावर, पाहिजे त्या संकटांना सामोरे गेले, ते पाहिजे त्या संकटांना सामोरे गेले, बरं का. आणि अशी काही माणसं आज आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात, वृद्ध माणसं, की त्यांनी मागे एक काळामध्ये दुष्काळ पडला होता, तो दुष्काळ सुद्धा अनुभवलेली माणसं काही या ठिकाणी असू शकतात. दुष्काळ, घरामध्ये खायला काही नव्हतं, शेतात जायचं, काहीतरी शेतामध्ये मालूका काहीतरी यायची, ती घरी आणायची, तिला ते काढायचं, तिची पेज बनवायची आणि पेज पिऊन राहिलेली माणसं, तशा पद्धतीने दिवस काढलेली माणसं आज आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. ऐकताय का माऊली? आज सर्व साधन संपन्न असलेली माणसं, साधन सामुग्रीने संपन्न असलेली माणसं, चिरीमिरीसाठी थोडासा कुठे दुःख झालं, थोडासा कुठे प्रसंग आला, एखादं संकट आलं की त्याच्यामध्ये सहकार्य करणारा जर कोणी भेटला, अनोळखी, थोडंफार आर्थिक मदत करणारा जर कोणी भेटला, अनोळखी, तर आज माणूस धर्म परिवर्तन सुद्धा करायला मागे येत नाही. बरं का माऊली? जरा जर काही भेटलं तर माणूस धर्म परिवर्तन करायला सुद्धा मागे येत नाही. आपले फोटो गुंडाळून देवांचे गेले नदीमध्ये, केले विसर्जन, आणि काहीतरी आणून ठेवलं बोलतोच. आपली माणसं, बरं का, म्हणून मी पहिला बोललो दचामा करू नका. आम्ही एवढे श्रीमंत आहोत की आमच्या आई वडिलांवर अनेक प्रकारचे प्रसंग आले, संकट आली, दुःख आले, पण आजही आमच्या कपाळाला जो आम्ही हिंदू म्हणून टिळा लावतोय ना, हा अधिकार आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलेला आहे. हा अधिकार आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलेला आहे. या मंडपामध्ये जे आम्ही प्रवचन श्रवण करतोय ना, हा प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आमच्या मांडीवर घेऊन वाचण्याचा अधिकार आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिलेला आहे. ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे माऊली, सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. ज्या धर्मात जन्माला आले, त्या धर्मात कार्य केलं आणि शेवटचा श्वासही त्याच धर्मामध्ये घेतला. ही सगळ्यात मोठी आमच्या पूर्वजांनी, आमच्या पितरांनी दिलेली श्रीमंती आहे. त्या सगळ्यातून मुक्त होऊ शकत नाही आम्ही, एवढे उपकार आहेत आमच्यावर त्यांचे. मग एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आम्ही ही श्राद्ध कर्म केली पाहिजे. एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आमच्याकडून ते कार्य झालं पाहिजे. आम्ही आठवण केली पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आम्ही जे आता करतोय ना, जी कर्म आम्ही आता करतोय ना, मरणोत्तर आम्हाला पाप किंवा पुण्य तेच वाटायला येत असतंय. आमच्या पाप किंवा पुण्य तेच वाटायला येत असत. मेल्यानंतरचा आम्ही विचार करतोय. बरेचशी माणसं मेल्यानंतरचा विचार करतात, मेल्यावर काय होईल. भांडणाऱ्या बाया सुद्धा एकमेकीशी भांडता बोलतात ना, किती अति करते वरती, जागा तर चांगली भेटली पाहिजे ना. पुरुष सुद्धा भांडता बोलतात ना, अरे किती अति करतोय, वरच्याला सहन तर झालं पाहिजे. वरच्याला सहन व्हावं असं वाटत असेल ना, तर खालच्या सगळ्यांना सहन होईल असे जगा. किती सोपं आहे ना. वरती जागा चांगली भेटावी असं जर वाटत असेल, वरती म्हणजे मरणोत्तर जागा चांगली भेटावी असं जर वाटत असेल, तर आता चांगल्या जागेवर बसा. आता चांगल्या जागेवर बसा. आता शेताची कामं चालू आहेत, बरं का.
दादा, शेताची कामं चालू आहेत. आता सध्या आपण काय करतोय, राबणीचं वगैरे काम चालू आहे, कोणाचं बांध बंदिस्तीचं काम चालू आहे, कोणाचं बांधावर माती टाकायचं काम चालू आहे, जे काय असेल ते. माणूस ज्या वेळेला शेतकरी काम करून थकतोय तिथे आणि कुठेतरी बसायला आसरा पाहतोय, पहिले हिरवं झाड पाहतोय तो, बरोबर आहे, पण त्या हिरव्या झाडावर, ज्या झाडाखाली बसायचं आहे त्या झाडावर उन्हाळ्याचे दिवस आहेत, बरोबर आहे की ना. त्या चिंचेसारख्या लोंबलेल्या शेंगा असतात, त्या काय म्हणतात त्याला, कोइलू. पहिली काय खात्री करतो, ज्या झाडाखाली बसायचंय त्या झाडावर कोइलू तर नाही ना, कारण त्याला माहितीये जर संपर्कात जरी आलो तरी झाडाची सावली मिळेल, तो आनंद मिळेल, पण कोइलू जर लागली तर धाव थोकट घरी जावं लागेल आंघोळ करायला, बरं का माऊली. आता फरक एवढाच आहे की त्या जंगलातली कोइलू लागली, शेतावरची कोइलू लागली तर तिला उपाय आहे, आंघोळ करून माणूस शांत होऊ शकतो. मंथरा रूपी कोइलू ज्या वेळेला कैकई मातेला लागली, किती प्रयत्न केले शांत करायचा, समजतंय ना. मंथरा रूपी कोइलू कोणाला लागली, कोण संपर्कात आली तिच्या, कैकई माता. ज्या वेळेला कैकई मातेला ती कोइलू लागली त्यावेळेला किती बरं प्रयत्न केले समजवण्याचा, सांगण्याचा, काय काय प्रयत्न केलं. आणि म्हणून आम्ही चांगल्या जागेवर बसलो पाहिजे. पहिला विषय हा आहे. ज्या जागेवर कोइलू नसेल अशा जागेवर बसा, ज्या जागेवर त्रास होणार नाही अशा जागेवर बसा, ज्या जागेवर कुठल्याही प्रकारचे विचार आम्हाला स्पर्श करणार नाहीत अशा जागेवर बसा. आपलं जीवन सुंदर करायचंय की नाही, आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचाय की नाही माऊली, आपल्या आयुष्याचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे की नाही. लोकांच्या उग्यादुग्या करून आपल्याला आपल्या आयुष्याचा आनंद घेता येईल का. लोकांचं मत्सर करून, तिरस्कार करून, लोकांचा द्वेष करून आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घेता येईल का. काही ना वाटतोय त्याला क्षणिक सुख म्हणतात माऊली. दुसऱ्याची निंदा एखादा आपल्या कानावर करायला आला की आपल्याला ऐकताना काही ना आनंद वाटतो, पण तो क्षणिक सुख आहे, विषय सुख म्हणतात त्याला, विषय सुख. पाप की पुण्य. ज्या वेळेला एखादी आपल्याकडे निंदा करत असते, द्वेष करत असते, मत्सर करत असते आणि ते आपण ऐकतोय, दोघांकडून काय घडत असते, पाप की पुण्य. सांगणाराही पापी आहे आणि ऐकणारा त्याच्यापेक्षा जास्त पापी आहे. आमचा मरणोत्तरचा प्रवास याच्यावर अवलंबून आहे ना. नंतरचा प्रवास कशावर अवलंबून आहे. आम्ही आता वर्तमान कालामध्ये जी कर्म आम्ही करतोय, जे कार्य आम्ही करतोय ना, ते आम्हाला मरणोत्तर त्या ठिकाणी सहाय्य केलं जात आहे माऊली. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आपल्या इथल्यापैकी आपल्या बरोबर कोणीही नसेल, एकट्याला प्रवास करावा लागणार आहे. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाचे, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपणे येता जवळी वैद्य काय करणार. प्राण्या माईचा बाजार. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. आमच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत माऊली. काहीही करू नका, आपोआप पुढे पुढे होत जातात त्या गोष्टी, आपोआप पुढे पुढे होत जातात, आपोआप बदल होत जातात काही गोष्टींमध्ये, बरं का. इथे बसलेल्यांपैकी म्हातारं व्हावंसं कोणाला वाटतंय बरं. इथे बसलेल्यांपैकी म्हातारा व्हावंसं कोणाला वाटतंय. वाटत नाही म्हणून तर आम्हाला केस काळे करावे लागतात ना. वाटत नाही म्हणून तर आम्ही जरा जेणेकरून कसा व्यवस्थित दिसू त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ना.
एखाद्या ताईला काकी बोलल्याबरोबर राग येतो. काकू, ती अगदी डोळे वटारून पाहायला लागली. म्हटलो काय चुकलं का माझं? काकू कोणाला म्हणतोयस? अरे बापरे, मी काय तुला काकू वाटते? ताई म्हण, वहिनी म्हण चालेल. इथे बसलेल्यांपैकी म्हातारं कोणालाच व्हावंसं वाटत नाही, पण तुम्हाला जरी वाटत नसेल तरी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वाटण्यावर अवलंबून आहे का ते? काय चला बाबा, एखाद्याला म्हातारं व्हावंसं वाटत नाही म्हणून तो होणारच नाही. आपल्या वाटण्यावर अवलंबून आहे. आम्ही लहानाचे तरुण कधी झालो आमचं आम्हाला कळलं नाही. आता तरुणाची आमची अवस्था जी आहे ती वृद्धापकाळाकडे जात आहे. आमचं आम्हाला कळत नाही आम्ही वृद्ध कसे झालो. काय लहानपण काही पत्र वगैरे देऊन गेलं का? आपल्याला एखादा लेटर देऊन गेलं का? बाबा मी जातोय हो का, आता तरुण येईल, तारुण्य येईल तुला. किंवा तारुण्य जाताना एखादं काही पत्र देऊन जातंय का आपल्याला, मी जातो हो का आता? पुढे वृद्ध पण येतंय नाही. आपोआप क्रिया घडत असतात, त्या आपोआप क्रिया घडत असतात. आणि म्हणून ह्या आपोआप क्रिया घडत असतात. आम्ही स्वीकारल्या पाहिजेत. आम्ही स्वीकारल्या पाहिजेत ना माऊली, नाही का? आम्ही स्वीकारल्या पाहिजे. तसं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बदल हा होत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल हा काळानुरूप होत असतो, आपोआप होत असतो. आम्ही स्वीकारलं पाहिजे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही अवस्थेमध्ये जरी आम्ही असलो ना, आम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असलो तरी सुद्धा धर्म कार्य विसरता कामा नये, देव कार्य विसरता कामा नये. आम्ही नीतीने जगलो पाहिजे, नीतीने वागलो पाहिजे. कारण का माहितीये का? पुन्हा एकदा सांगतो, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आपल्या कोणीही नसेल, कोणीही नसेल. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार? ही आताची परिस्थिती आहे, इथली परिस्थिती आहे, आताची सद्य परिस्थिती आहे. जोपर्यंत तुम्ही कामाला गेल्यानंतर खाऊ आणताय, खाऊच्या पिशव्या असतात तुमच्या हातात, तोपर्यंत तुमची मुलं तुम्हाला अर्ध्या रस्त्याला घ्यायला येतील. ज्या दिवशी पिशव्या बंद होतील ना, त्या दिवशी बाप आलाय की नाही आलाय हे पण विचारणार नाही. काय आताची सद्य परिस्थिती आहे. मरणोत्तर तुमच्या बरोबर नसणार ओ का नसणार ए? काय आता ते काय सगळं सांगायला पाहिजे का तुम्हाला? कुणीही नसणार मरणोत्तरच्या प्रवासामध्ये. ए पण नाही आणि ओ पण नाही. म्हणजे तुमच्या बरोबर ओ नाही आणि यांच्या बरोबर ए नाही. समजलं? अहो, मी ओ म्हटलं होतो, अ पुढे लावायचं राहिलं होतं. आणि ए कोण नाही. मुलं नाहीत, आई वडील नाहीत, सासू सासरे नाहीत, पती पत्नी नाहीत, पत्नीच्या बरोबर पती नाही, पतीच्या बरोबर पत्नी नाही, शेजारी नाहीत, मित्र नाहीत, जीवाला जीव देणारे पण नाहीत, आप्तेष्ट नाहीत, सगळे सोयरे नाहीत, कोणच नाही. मग मरणोत्तरच्या प्रवासामध्ये जर आपल्याला एकट्याने प्रवास करायचा आहे तर मग तिथे काय सहाय्य होणार आहे आपल्याला? काय बरोबर असणार आहे आपल्या? आयुष्यभर केलेली पुण्यकर्म किंवा पापकर्म, दोन्हीपैकी एक. आयुष्यभर केलेली पुण्यकर्म किंवा पापकर्म. पापकर्म जर बरोबर असतील तर कुठेही सहाय्य केलं जात नाही. जे भोग भोगायचे ते भोगावेच लागतात. इथं काय ना तिथं तसंच आहे. इथे काय आणि तिथे काय तसंच आहे. साधं उदाहरण आहे बघा माऊली. शरीराने जर नको ते खाल्लं तर प्रकृती बिघडते की नाही? शरीराने नको ते जर खाल्लं तर प्रकृती बिघडते की नाही? तसं मनाने नको ते जर खाल्लं तर विकृती घडते. काय मनाने नको ते जर खाल्लं ना तर विकृती घडते. आणि मग ते नंतर तिकडे कामा येतंय मरणोत्तरच्या प्रवासामध्ये. पाप किंवा पुण्य, आम्ही काय न्यायचंय ते आमच्यावर अवलंबून आहे. कोणी देणार नाही, कोणीही देणार नाही. कितीही आईचा जीव असू द्या मुलीमध्ये, किंवा कितीही मुलींचा जीव असू द्या आईमध्ये. आता नुसती ऑर्डर जरी सोडली ना, आईला नुसता फोन केला ना ह्या वेळेला, आई
पोरीचा फोन आल्याबरोबर आई बोलते, ताईचा फोन आला, आता आता ताई 100% सांगेल, आई पापड करून दे, आई मिरगुटी करून दे, आई खरोड्या करून दे, आई मसाला बनवून दे, आणि आई जमलं तर ते सुरंगाचं वड पण करून दे. हो का? काय आता ती वेळच आहे ना, चालू आहे की ना आपलं ते आता काम. मागच्या वर्षी काय झालं माऊली माहितीये का, बऱ्याच महिला लग्न खात बसल्या आणि वाटलं का आपण मे महिन्यात करू म्हणून, आणि पावसाने सुरुवात मे पासूनच केली, ती पण फुल व्यवस्थित एकदम. ज्या लग्न खात बसल्या ना त्या अख्खा पावसाला शेजाऱ्यांच्या घरी जायच्या, बाई दे ग एक पापड, दे ग थोडीशी मिरगुटी, दे ग बाई थोड्याशा कारोड्या. ही तुम्हाला पूर्व सूचना आहे माऊली, प्रवचनातून का नव्हे ना, पण पूर्व सूचना समजा तुमच्यासाठी, नाही का? असो, इथे तुमच्या बरोबर आई सगळं देईल. एकदा माहेरी आली ना मुलगी की ती माहेरून सासरी जाताना बाई तुला हे घे ते घे अमुक घे तमुक घे, नाही का, तिची ती पिशवी भरून देते आई. त्या प्रवासामध्ये ना आईची पिशवी मुलगी भरून देऊ शकत, ना मुलीची पिशवी आई भरून देऊ शकत. त्या प्रवासामध्ये ज्याचं त्यालाच हित करायचं आहे, हित करायचं की अनहित आपल्यावर अवलंबून आहे. माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. आम्हाला स्वतःसाठी कार्य करायचंय. तुम्ही संसारात करता सर्वांसाठी, प्रपंचात करता सर्वांसाठी, शेतीवाडी जे काही असतं सर्वांसाठी करता, ते सर्वांसाठी आहे बरं का. आम्ही आमच्या स्वतःसाठी काय करतो याचा विचार केला पाहिजे. स्वतःसाठी काय करतोय आम्ही. आता महाराजांचा जर पाहायला गेला, आमचा आम्ही जर पाहायला गेला, तर असे काही महाराज आम्हाला आज पाहायला मिळतात. सकाळी घरातून निघतात, रात्री घरी जातात, दुपारचं जेवण सुद्धा गाडीमध्येच बसून चालू गाडीमध्ये करतात. एक कार्यक्रम झाला का दुसरा, दुसरा कार्यक्रम झाला का तिसरा, तिसरा कार्यक्रम झाला का चौथा, थकून भागून जायचा घरी, 2 घास खायचे ना झोपायचे. मला सांगा, याला समवेष्टी उपासना म्हणतात. जिला वेष्टी उपासना म्हणतात, स्वतःसाठी काय करतात. आम्हाला सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा माऊलींनी केलेला उपदेश आहे. तो उपदेश तुम्ही तालासुरामध्ये आम्हाला सांगताय, बरोबर आहे. तुम्ही किती म्हणतात ते सांगा. दुर्दैव काय माहितीये का, आम्ही हरिपाठ गायला 3 तास घालवतो. अरे घालवा ना बिंदास, का नको. आनंद घेतला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे हरिपाठ गाता गाता. हरिपाठ म्हणजे हा माऊलींनी केलेला उपदेश आहे. आम्हाला 3 तास काय 4 तास घालवा, तुम्हाला वेळ असेल तर बिनधास्त मस्त की वेगवेगळ्या प्रकारच्या चाली लावा, आनंद घ्या, त्याचा आनंद घ्या, सुख परमसुख घ्या, त्याचा आत्मानंद घ्या, परमानंद घ्या. पण हरिपाठ झाल्यानंतर जर तुम्ही अर्धा तास पण देवाच्या पुढ्यात बसून जर नामस्मरण करत नसाल, तर तुम्ही फक्त बोलता, करत काहीच नाही. उपदेश आहे ना तो, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणायला जर आम्हाला वेळ नसेल आणि गायला जर 3-3 तास असतील, तर आम्ही फक्त समवेष्टी उपासना करतो. वेष्टी उपासना आमच्याकडून घडत नाही. आम्ही फक्त जगाला दाखवा पुरतं करतोय, आमच्या स्वतःसाठी आम्ही काहीच करत नाही. स्वतःच हित साधायचं आहे ना. काय सकाळी देवपूजा करून जर मी घराच्या बाहेर पडलो नाही, संध्याकाळी जर माझ्याकडून देवपूजा झाली नाही, नुसते कार्यक्रमात जर करत बसलो, तर माऊली हे तुमच्यासाठी झालं, माझ्या स्वतःसाठी काय आहे. आणि माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आम्हाला स्वतःला आम्ही घडवायचंय, कोणी घडवणार नाही. बदल आम्ही स्वतः ठरवला तर होणार आहे माऊली, स्वतः बदल ठरवला तर होणार आहे. एखाद्या वेळी एखादा मुलगा जर व्यसनाधीन झाला, नको तो नाद जर त्याला लागला, नको त्या प्रकारे जर स्वैरवैर वागायला लागला, अधर्माने वागायला लागला, अनितीने जर वागायला लागला, तर त्याने सरळ वागावं म्हणून घरातले किती प्रयत्न करतात, किती प्रयत्न करतात. अहो काही तर एवढे डोक्याला हात लावून बसतात, म्हणे कुठला बाबा ठेवला नाही, कुठला आयुर्वेदिक ठेवला नाही, कुठला औषध ठेवली नाही, कुठली जडीबुटी ठेवली नाही, का कुठला पाणी ठेवला नाही.
कुठला दवाखाना ठेवला नाही का कुठला डॉक्टर ठेवला नाही, कोणी सांगावं तिथं याला न्यावं, एकदाची दारू सुटली पाहिजे बस, बाकी काही नाही. जरा काही धाक दाखवला, थोडासा काही त्याच्या मनामध्ये काही भीती दाखवली की 5 दिवस 10 दिवस 15 दिवस महिनाभर फार महिनाभर पुन्हा आपला येणं माझ्या मागल्या. बरं का, काही वरवर संकल्प करतात, 31 ला बाटल्या फोडून टाकतात, बस 1 जानेवारी पासून थेंबाला शिवणार नाही. पण पिताच 1 जानेवारी कधी निघते त्यांचं त्यांना पत्ता लागत नाही. पेता त्यांचा घड्याळाकडे लक्ष जातो, पहाटेचे 3 वाजले म्हणजे 1 जानेवारी निघाली, चला ह्या वर्षाला पण सुरुवात झाली, आता पुढच्या वर्षी संकल्प करू. बरं का माऊली, असे कितीतरी आम्हाला बाजारामध्ये समाजामध्ये माणसं पाहायला मिळतात की कधीतरी कोणाला तंबाखू खाऊन कॅन्सर झाला ना की त्याच्या मैतावर गेल्यानंतर तिथेच ते पुड्या खाली करतात, म्हणजे खिशे खाली करतात. बस आजपासून तंबाखूला शिवायचं नाही, पुडी खिशात ठेवायची नाही, चुना खिशात ठेवायचा नाही, त्याला पाले तशा जणांकडे जाऊन खायचा. याला म्हणतात विषय वैराग्य, हेकांड पिस वैराग्य. किती वेळा आपण मशिरी सोडायचा प्रयत्न केला असेल सांगा बघू बरं. अमुक बाई अमुक अशा पद्धतीने गेली बाबा, जाम मशिरी लावायची ती. जेव्हा माहीत झालं त्यावेळेला किती महिलांनी प्रयत्न केला, मनापासून किती महिलांनी प्रयत्न केला, आजपासून शिवणार नाही, घेणार नाही. ऐका, देहाने किती जरी आम्ही ठरवलं तरी कधीही परिवर्तन घडत नाही. ज्या दिवशी मनाने ठरवू ना त्या दिवशी व्यसनाधीन झालेल्या माणसांच्या बरोबर असताना सुद्धा आम्ही थेंबाला पण शिवणार नाही, फक्त मनाने ठरवलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही मनाने ठरवू, अंतःकरणपूर्वक ठरवू ना त्या दिवशी आमच्या खिशात जरी तंबाखू आणि चुना कोणी टाकला तरी सुद्धा आम्ही खाऊ शकत नाही. का? आमच्या मनाने ठरवलेलं आहे. जे मी करतोय ते वाईट आहे, जे मी करतोय त्या माझ्या अनहिताचं आहे, जे मी करतोय त्याच्याने माझं आयुष्य बर्बाद होणार आहे, संसार बर्बाद होणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे, माझं घराचं स्मशान होणार आहे माझ्या. हे ज्या दिवशी आम्हाला कळेल, अंतःकरणपूर्वक ज्याच्या मनामध्ये हा विचार येईल ना, त्याच्यासाठी तुम्हाला कोणाकडे नवस करायची गरज नाही, प्रार्थना करायची गरज नाही, कुठली औषधं जडीबुटी कुठला काही आणायची गरज नाही. फक्त त्याने मनापासून ठरवलं पाहिजे, काहीही न करता त्याच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, काही न करता परिवर्तन झाल्याशिवाय. आम्ही कसं घडायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. बरं का माऊली, आम्ही काय कर्म करायची, आम्ही कसं राहायचं, कसं जगायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. स्वतंत्रपणे राहा, मस्त की जीवनाचा आनंद घ्या, परमार्थ करा, देवाचं नामस्मरण करा, भक्ती करा, ग्रंथ वाचन करा, वेळ मिळाल्यानंतर हरिपाठ वाचत बसा, जनाबाई वाचा, कान्होपात्रा वाचा, बहिणाबाई वाचा, जनाबाई वाचा, तुकोबा वाचा, माऊली ज्ञानोबा वाचा, शांतीब्रह्म नाथ महाराज वाचा, नामदेव महाराज वाचा, संत शिरोमणी गोरोबा काका वाचा. बरं का, आम्हाला स्वतंत्र दिलंय जगण्याचं, त्यांनी कसं जगावं याचं अचूक ज्ञान संतांनी आम्हाला दिलंय, अचूक ज्ञान दिलंय. बरं का, इथे बसलेल्यांपैकी संत जनाबाई पिक्चर किती जणांनी बघितलाय बरं? संत जनाबाई किती महिलांनी बघितलं चित्रपट? संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज. रोजच्या मालिका कोण कोण बघताय बरं संध्याकाळच्या टायमाला? काय स्माईल आहे हो तुमच्या चेहऱ्यावरची, काय नाव काय? सिरियल बट नॉट रियल. सत्य आहे का ते? काय जे पाहतोय आपण ते सत्य आहे का, खरं आहे का खोटं आहे? मला सांगा, मालिका खरे आहेत का खोटे आहेत? मालिकेमध्ये जे काही चित्र दाखवलं जातंय, जे काही नाती भीती जे काही दाखवलं जातं, ते नाती खरी आहेत का खोटी आहेत? मग आम्ही खरं पाहतोय का खोटं पाहतोय? आमच्या मनाला खरं आवडतंय का खोटं आवडतंय जास्त? हा बदल जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत परमार्थ होणार नाही, भक्ती होणार नाही. तुम्ही करताय हा तुमचा भ्रम असेल.
हा बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थ घडणार नाही, भक्ती घडणार नाही, देवकार्य देवपूजा घडणार नाही घडणार मौली. जे ज्ञान आम्हाला प्राप्त होतंय ना, त्या ज्ञानातून जे आमच्याकडून कर्म घडतात ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. ज्ञान जे प्राप्त होते, जे मार्गदर्शन आम्हाला मिळतंय, कसं जगावं कसं वागावं, त्या मार्गदर्शनाप्रमाणे आमचं जगणं वागणं म्हणजे परमार्थ आहे, म्हणजे भक्ती आहे, म्हणजे देवपूजा आहे. ती देवपूजा केली जगद्गुरु तुकोबांनी. वैराग्याचे महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांनी तीच देवपूजा केली. तुम्हा